बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात। राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क। बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द। नागपूर भाजपमध्ये उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातच कलह। विनायक डेहनकरांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या पत्नीने घर सोडत माहेर गाठलं। माजी महापौर अर्चना डेहनकर पतीविरोधात प्रचार करणार। महापालिका निवडणुकांच्या निकालापूर्वीच भाजपची 7 ठिकाणी बाजी। कल्याण डोंबिवलीमध्ये 3, धुळ्यात 2 उमेदवार बिनविरोध, तर जळगाव आणि पनवेलमध्येही विजयाचं खातं उघडलं। चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांची हकालपट्टी। कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष। उमेदवारांची यादी बदलणं। सुभाष कासनगोट्टुवार यांना भोवलं। मुंबईमध्ये 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत वचननामा प्रकाशित होणार। 5 जानेवारीला ठाकरे बंधू एकत्रित सभा घेत प्रचाराचा नारळ फोडणार। ठाकरे बंधूंच्या मुंबईमध्ये 3 सभा। राज्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभा पार पडणार। 10 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 40 ते 45 सभा। मोठ्या महापालिकांमध्ये प्रत्येकी 4 सभा घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते निलेश राणेंची एंट्री। वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणेंच्या खांद्यावर। पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार। नाशिक सोलापूर अक्कलकोट महामार्गाला केंद्राची मंजुरी। पंतप्रधान मोदींनी स्वतः मराठी भाषेत ट्विट करत दिली माहिती। 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये दहशतवादी कसाब सोबत 2 हात करणारे सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निवड। 3 जानेवारीला रश्मी शुक्लांचा कार्यकाळ संपल्यावर सदानंद दाते पदभार स्वीकारणार। आज 208व्या शौर्य दिन। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमा इथं दाखल। प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार पहाटेच शौर्यभूमीवर। देशभरामध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत। देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा आणि शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी। भारतीय महिला क्रिकेटपटूंची नववर्षाची भक्तिमय सुरुवात। 2026च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उज्जैन इथल्या मंदिराला भेट। बाबा महाकालेश्वराच्या चरणी लीन होऊन केली प्रार्थना। रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी नववर्षाचं अनोख्या पद्धतीने केलं स्वागत। फाटक प्रयोगशाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत 2026 नाव रेखाटलं। नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये पावसाच्या सरी। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीसह अंधेरी भागात बरसल्या पावसाच्या सरी। अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ। नंदुरबारमधील अतिदुर्गम भागामध्ये 15 मिनिटात पोहोचणार औषध। दुर्गम भागातील वस्त्या पाड्यांवर ड्रोनद्वारे होणार औषध पुरवठा। कोल्हापुरात भरधाव कारनं 3 जणांना चिरडलं। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरातली घटना। शेकोटी घेत असताना काळाचा घाला। साताऱ्यातील कास पठारावर 400 फूट दरीत कोसळूनही युवक बचावला। ट्रेकरच्या मदतीने युवकाला बाहेर काढलं। अंधारामध्ये दरीचा अंदाज न आल्याने तरुणाचा तोल गेला। पुण्यातील पिंपरी दुमालात बिबट्याची दहशत। कुत्र्यानं पाठलाग केल्यानं बिबट्यानं काढला पळ। वनविभागानं बिबट्याला जेरबंद करावं, स्थानिकांची मागणी।